हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, की मी तुम्हाला थोडक्यात अडुळशाविषयी सांगितलेलं आहे आणि झाड कसं असतं, काय असं सगळं सांगितलेलं आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे, की आता सीझन आहे भाजीपाल्यांचा. म्हणजे कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर काही ना काहीतरी लावलेलंच असतं. मग त्याच्यामध्ये फळभाज्या आल्या, पालेभाज्या आल्या, कंदमुळं आली, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या जातात. तर ह्या दिवसांमध्ये काटेकणकं पण लावली जातात, रताळी लावली जातात, घोरक्यानं लावली जातात, त्याच्यानंतर सुरण सुरण पण लावलं जातं. तर आज ना तुम्हाला मी दाखवणार आहे काटेकणकं जी बटाट्यासारखी असतात बघा आणि ह्या सीझनला ती लावली जातात आणि उन्हाळ्यात ती काढली जातात. तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्लस आमच्या इथल्या काकींच्या इथे आहेत लावलेली. प्लस त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा लावलेल्या आहेत, मांडवावरती सोडलेल्या आहेत. सो गेल्या वर्षी त्यांनी पडवळ खूप लावली होती. तो पण व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, चॅनलवरती आहे. खूप सारी पडवळं लागली होती, गावठी पडवळं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. त्याच पद्धतीने काटेकणकं म्हणजे कंदमुळं लावलेली आहेत. अजून तसं बघायला गेलं तर तोंडली वगैरे पण भाजी लावलेली आहे. पडवळ पण लावलेलं आहे. तर कशा पद्धतीने मांडव घातलेला आहे, कोणकोणत्या भाज्या सोडलेल्या ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळेल. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कंदमुळं ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लावली जातात. काटेकणकं बघायला गेलं तर बटाट्यासारखी दिसतात आणि मग ना थोड्या दिवसानंतर एक 6-7 महिन्यानंतर ती काढली जातात. आता तसं बघायला गेलात तर आपल्या घरी पण आपण आणून ठेवतो बघा, त्याला पण मोड वगैरे येतात. तर ते मोड आलेले असतात ना, ते असेही लावले जातात पावसाळ्यामध्ये आणि नंतर मग एक 6-7 महिन्याने काढली जातात. तर छान लागतात, एकदम बटाट्यासारखे लागतात आणि रताळी पण या दिवसांमध्ये जास्ती लावली जातात. तरी आमच्या काकींच्या इथे त्यांनी लावली नाहीत, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण त्याच्या मार्फत मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशा पद्धतीने लावले जातात ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आता हा सीझन एवढा हे आहे ना, की ह्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात फळभाज्या, पालेभाज्या ह्या तयार केल्या जातात. म्हणजेच आपल्या घरासमोर वगैरे जेणेकरून आपण त्याच्या घरच्या घरी भाज्या पण आपल्याला होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर बाहेरून भाजी न आणता आपल्या घरच्या घरी पिकवलेल्या भाज्या सगळ्यात बेस्ट. तर एकदम प्युअर ऑर्गॅनिक अशा भाज्या. तर चला तुम्हाला मी दाखवते. तर हे बघू शकताय, मस्तपैकी जाळं लावलं आणि जाळ्याच्या आतमध्ये आहे भाजी, हिरवा माठ, लाल माठ वगैरे आहे. आता याला जाळं का लावलं आहे, तर आता माकड वगैरे खूप त्रास देतात या दिवसांमध्ये, कारण की आता रानामध्ये असं जास्ती काही खायला नसतं, त्याच्यामुळे घराकडे येतात आणि आता अशी भाजी वगैरे असेल ना, तर भाजी वगैरे खाऊन वगैरे जातात. त्याच्यासाठी ना हे जाळं लावलेलं आहे. तर हे बघा, यांना काटेकणकं बोलतात. तर ह्या दिवसांमध्ये ना ही काटेकणकं लावली वगैरे जातात आणि ही ना झपाट्याने यांची वाढ होते. तर ह्या दिवसांमध्ये कंदमुळं जास्तीत जास्त लावले जातात. सुरण असेल, त्याच्यानंतर घोरक्यान असेल, चिनी असेल, त्याच्यानंतर काटेकणकं आहेत. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारचे अजून बरेच असे कंदमुळं आहेत. रताळी आहे, ती पण लावली जातात या दिवसांमध्ये. तर ह्या काकींच्या घराच्या इथे ही सगळी काटेकणकं लावलेली आहेत आणि ह्यांना ना काटे पण असतात. आता मी तुम्हाला दाखवते. एकदम बारीक-बारीक ना असे काटे असतात. असे तुम्हाला लांबून दिसणार नाही, पण जवळ गेलात ना, की ते तुम्हाला दिसतील. जसे ते जून होत जातात ना पानं, तसे ते काटे पण आहेत ना, ते जून होत जातात आणि कंदमुळं एकदम खाली तयार होतात. आता अजून एक 6-7 महिन्यानंतर हे काढायला होतात. ते बघा, वेलीने बघा कसं म्हणजे वरती पूर्ण गेलेले आहेत. एकदम ह्या वेली असतात ना, शिऱ्यांना पूर्ण धरून ठेवतात, वरपर्यंत जातात. तर अशा पद्धतीने काटेकणकं तयार होतात. आता तसं बघायला गेलात तर जवळ-जवळ मार्च, एप्रिलच्या दरम्यान वगैरे ही काढली जातात. तर आणि ही विकायला पण असतात बाजारामध्ये. टेस्ट एकदम ह्याच्यासारखी लागते, बटाट्यासारखी मस्त लागतात शिजवून वगैरेही. तर ही अशी काटेकणकं आणि हे बघा, आता मी ना काटे दाखवते तुम्हाला. हे असे तुम्हाला छोटे-छोटे ते असे देठाला बघायला मिळतील काटे. तर हे काटे आहेत. एकदम बेकार काटे, असं हाताला अक्षरशः ते लागतात सुद्धा. तर अशा ह्या वेली असतात. जेवढ्या चांगल्या वेली होतील ना, त्या पद्धतीने काटेकणकं खाली तयार होतात. चांगल्या ठिकाणी लावायचे, चांगल्या भुसभुशीत मातीमध्ये लावायचे. तर हे बघा, आता खालून पूर्णपणे असे वर येत आहेत. आता घरामध्ये आपण जे काटेकणकं आणतो ना, रताळी आणतो बघा, त्यातलं एखाद दुसरं जर रताळं आणि काटेकणकं राहिलं ना, तर त्याला मोड वगैरे येतात. मग ना अशी हे लावले जातात. हे बघा, मस्तपैकी पालवी वगैरे फुटते. तर ही सगळी अशी घरामध्ये आणून त्यातलं उरलेली ही सगळी अशी लावलेली आहेत आणि बऱ्याच चांगल्या प्रकारे ही लागतात सुद्धा. तर अशा प्रकारे ही काटेकणकं आहेत. तर हे बघू शकता, आजूबाजूला पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तर हे मला वाटते तिळाचं झाड आहे. ह्या दिवसांमध्ये नाचणी वगैरे करताना तिळाची पण म्हणजे नाचणी जेव्हा पेरतात तेव्हा तिळाचे दाणे पण पेरले जातात. तर हे गावठी तीळ जे असतात ना, त्याचे हे झाडं आहेत. याच्यामध्ये कुठे-कुठे असे दिसतात. तर या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकंसुद्धा घेतली जातात. त्याच्यामध्ये हे तीळसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता पुढे तुम्हाला अजून एक दाखवते. बघा, हिरवा माठ कसा छानपैकी रुजलेला आहे. तर हे पूर्णपणे
पूर्णपणे अशा एका साईडने मस्तपैकी अशी काटेकणक्या लावलेले आहेत. तर घराशेजारी असं सुंदर छान छान अशी भाज्या, फळभाज्या असतील ना, तर अजूनच मजा येते बघायला वगैरे. तर अशा एका साईडने मस्तपैकी ही काटेकणकं लावलेली आहेत. तर हा बघा, हा आहे दुसरा छानपैकी मांडव, ज्याच्यावरती तुम्हाला कारली बघायला मिळतील. त्याच्यानंतर तोंडली पण वरती आहेत. अशा प्रकारे मोठा मांडव करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा लावू शकता. याच्यामध्ये पडवळ आहे आणि प्लस परत त्यांनी हे लावलेलं आहे, कारलं लावलेलं आहे. मांडव बघा किती मस्त तयार केलेला आहे. तर हा मांडव आहे ना, ह्याच मांडवावरती गेल्या वर्षी पडवळ पण खूप सारे लागलेले होते, गावठी पडवळ. आणि आता पाऊस खूप असेल ना, तर पडवळ खराब वगैरे पण होतात जास्ती. तर ह्यावेळेस तोंडली वगैरे लागली बघा, तोंडलीवरती वगैरे पण लागलेली आहे. तर तोंडली पण एक नंबर लागतात भाजी त्याची तोंडल्याची. तरी तोंडली वगैरे लावले. जर असे मोठमोठे जर हे असतात ना, त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उगवून त्याच्या फळभाज्या तुम्ही तयार करू शकता. तर हा असा मांडव आहे आणि हा मांडव बघा किती वरून मस्त दिसते. ह्या वेली सगळ्या दिसतात ना, ह्या तोंडलीच्या वेली आहेत. तर अशा प्रकारे कारली, तोंडली आणि पडवळ असं लावलेलं आहे. आता काय होतं, जर हे असं दिसतं ना, तर माकडांचा पण ह्याला जास्ती त्रास असतो. त्याच्यामुळे ह्यांच्यावरती नजर वगैरे पण ठेवावी लागते. तर काय काय तर लागलेले आहेत छोटी-छोटी तोंडली, फुलांमधून पण बाहेर आलेली आहेत. तर हे बघा, हे फुलांमध्ये नुकतेच बाहेर आलेले आहेत. हे बघा, अशी छोटी-छोटी तोंडलीसुद्धा लागायला लागलेली आहेत. तर या साईडला पण फुलं वगैरे आले. सगळीकडेच आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे बघा. पुढे फुल आहे आणि पाठीमागे तोंडलं आहे छोटं असं लागलेलं. तर अशा पद्धतीने मांडव घातलेलं आहे. आणि आता प्रत्येकाच्या तुम्ही कोकणात आलात ना, गणपती वगैरे बघा, त्या दिवसांमध्ये आपल्या घरासमोर, प्रत्येकाच्या घरासमोर असे मांडव घातलेले बघायला मिळतील. एक वेगळंच मजा येते बघायला पण. आणि त्याच्यावरती जर फळं लागली असेल तर त्याहून अजून मजा येते. तर असा हा पूर्ण मोठाच्या मोठा मांडव आहे. कारण की ह्या वेलींना खूप जागा लागते, त्याच्यामुळे एवढा मांडव वगैरे